नेरपिंगळी येथे आझाद हिंद बौद्धिस्ट संस्थेचे उद्घाटन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। नेरपिंगळी येथे आझाद हिंद बौद्धिस्ट संस्थेचे उद्घाटन आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। यासाठी सर्वप्रथम आझाद हिंद बौद्धिस्ट संस्थेचा उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला। यासाठी मोहम्मद जाकीर मोहम्मद जुबेर या दिव्यांग व्यक्तीच्या हस्ते आणि माजी सैनिक मनोज क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। त्यानंतर जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मुलांची शाळा नेरपिंगळी येथे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। या कार्यक्रमाला शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे तसेच शरद मोहोळ, सोनाली नवले, विलास खासबागे, अभिजित देशमुख, गौरव मडगे यांच्यासह इत्यादी मान्यवर उपस्थित होते। प्रथमतः विद्येची आराध्य दैवत माता सावित्रीबाई फुले आणि चंद्रशेखर आझाद यांच्या फोटोचं पूजन, हारार्पण आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर सन्माननीय पाहुण्यांचं संस्थेच्या सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। त्यानंतर महिला सुरक्षा, मी शेतकरी बोलतोय, सैनिकांची व्यथा या विषयावर वक्तृत्व स्पर्धा सुरू करण्यात आली। परंतु या बिलास हिंदूतील वर्णाच्या क्षेत्राचे पछाडलेल्या लोकांचा व सनातनी फुटाऱ्यांचा विरोध होता। हे बिल पास झाले तर लोक त्यांना आंबेडकर स्मृती संपत्तील, बरं तत्कालीन नेहरूच्या मंत्रिमंडळाने हे बिल मान्य घेतले। स्त्रियांना न्याय मिळत नाही म्हणून उद्धव वेगाने डॉक्टर आंबेडकरांनी 11 ऑक्टोबर 1951 साली केंद्रीय कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला। भारतीय स्त्रीच्या उन्नतीसाठी तिला न्याय नाकारणाऱ्या दुष्टांचा निषेध म्हणून आपल्या मंत्रिपदाला लाथ मारले डॉक्टर आंबेडकर खऱ्या अर्थाने स्त्रियांचे सक्षमीकरणासाठी झटणारे स्त्रियांचे घरी उद्योगदार होते। माझ्यासोबत धड बोलतो ना चालतो ना माझा लाळ करतो, फक्त त्याच्या थकलेल्या डोळ्याने तो मला मनभरून पाहतो। आणि काय हो, माझा बाप हा आमचा बळीराजा शेतात दिवसभर राबतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून। पण काय आहे का त्याच्या शेतमालाला भाव? आहे का त्याच्या इच्छेची कुणाला कदर? नाही ना। मग काय शेतकऱ्याने नुसते राबायतच राहायचे आणि शासनाने त्यांची मजा पाहायची? कडाक्याची ऊन असो वा सोसाट्याचा वारा असो किंवा पाऊस अंगावर घेतो तो ओल्या चिंबधारा, अशा परिस्थितीत त्याला कुणाची तरी साथ हवी आहे। पण तसे नाही, नोकरदारांना मिळतो ना महिन्याचा पगार, पण मात्र शेतकऱ्यांना ना पिकाला भाव, फक्त शेतकऱ्यांना त्यांच्या शासनाला त्यांच्या शेतमालाची हाव। देशात माझ्या राज्यात मात्र असं झालं नाही। आजही जातीयता पाळली जाते, उच्च नीचता पाळली जाते, स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते। हा भस्मासूर समाज मनातून जेव्हापर्यंत नष्ट होणार नाही तेव्हापर्यंत स्त्री ही अशुद्धच राहील। मनात समतेचे मृदुंगाचे वाजू द्या रे, मृदुंगाचे वाजू द्या रे, तेव्हाच येईल सुख घडी, जिवंतपणी पाहू द्या रे, जिवंतपणी पाहू द्या रे। शेवटी मी एवढेच म्हणू इच्छिते, जर प्रत्येक नागरिकाने स्त्रीचा सन्मान केला, स्त्रीचा आदर केला, तर स्त्रीच या देशाचा काया पालटल्याशिवाय राहणार नाही। प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। दत्तराज इंगडे, विदर्भ न्यूज, मोर्शी।